विद्यार्थी मित्रो, वर्ग 10वा, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान। यामध्ये आपण उष्णता हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पुनर्हिमायन ही जी व्याख्या आहे ही व्याख्या समजून घेण्यासाठी आपण प्रयोग करून पाहणार आहोत। तर या ठिकाणी विषयनिहाय व स्तरनिहाय अध्ययन, अध्यापन, साहित्य आणि प्रश्न निर्मिती यामध्ये आपण पुनर्हिमायनासाठी जो प्रयोग घेतलेला आहे त्या प्रयोगामध्ये मी एक स्टँड घेतलेला आहे, एक छोटीशी बर्फाची लादी घेतलेली आहे आणि त्या लादीवरती एक तार आहे। त्या तारेवर वजन समान राहावं यासाठी दोन सारख्या वस्तू त्या तारेला लावलेल्या आहेत। हे केल्यानंतर या ठिकाणी एक लक्षात येतं की वजनामुळे ही तार आहे ती तार बर्फामध्ये आत शिरते आणि आत शिरत असताना त्या ठिकाणी बर्फाचे तुकडे होत नाहीत, परंतु दाब वाढल्यामुळे काय होतं की तार आत जाते। जशी तार आत जाते तसं त्या ठिकाणी वरचा जो बर्फावरचा दाब आहे तो कमी होत जातो आणि खाली जो दाब आहे तो वाढत जातो। त्याचा परिणाम म्हणजे काय तर या ठिकाणी बर्फाचा द्रवणांक कमी होत गेल्यामुळे बर्फ जरी वितळत असला तरी वरच्या बाजूला दाब हा सारखाच राहतो। त्याच्यामुळे बर्फ त्याचे तुकडे न होता हाय त्या स्थितीमध्ये राहतात। ही जी क्रिया आहे यामध्ये तारेच्या दोन्ही टोकास समान वजन आपण बांधलेलं आहे आणि वजन बांधल्यानंतर ते लादीमध्ये ठेवलेलं आहे आणि लादीमध्ये ठेवल्यानंतर दाबामुळे काय होतं तर तार बर्फाच्या लादीतून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी बर्फाचं वितळणं व दाब काढून घेतल्यानंतर त्याचं पुन्हा बर्फामध्ये रूपांतर होणं, ही जी क्रिया आहे ही क्रियेला पुनर्हिमायन म्हणजे रेग्युलेशन असं म्हणतात। तर साधा आणि सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रयोग करून पाहता येतो किंवा विद्यार्थ्यांना देखील हा प्रयोग घरी करता येईल आणि पुनर्हिमायन कशाला म्हणतात हे सहज आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। धन्यवाद, थँक्यू।